सर भेटला नाही वाटते मला पण. आपण विश्वाचा मित्र आहे. हा राईट विश्वाचा मित्र. आणि आमची परी बघू शकता तुम्ही कसं बघते. आता आपण चाललोय भांजालेणी बघण्यासाठी. मग भांजालेणी कशा आहे ते पण बघूया. आता धबधबाचा आस्वाद घेतलो आपणच. धबधबा कसा होता काय नाही. आय थिंक 100-200 पायऱ्या आहेत इकडं. पण पायऱ्या काही तेवढ्या मोठ्या नाहीत, बारक्या आहेत. जाते वेळेस असं तुम्हाला नमकीन, ककडी म्हणा, कैरी म्हणा. कैरी कितीला बाबा? कैरी 25. कैरी 25ला आहे. आणि ककडी 15. ककडी 15ला आहे. हे बाबा तुम्हाला भेटतीलच इथं पायऱ्यावरती. बघा फौजी साहेब पुढे जाऊन वाट बघत बसलेत आपली. मित्रांनो तुम्ही फक्त इथं शनिवार रविवार सोडून कधीही येऊ शकता. शनिवार रविवारी तुम्हाला फुल इथं गर्दी. हे बघा पर्यटक कसे आलेत बाहेरून. तुम्ही इथं असून येऊ शकत नाही, पण हे बाहेरून येतात. जवळ ज्याला आहे त्याला किंमत नाही, पण बाहेरच्या येते वेळेस कॅश घेऊन या, नाही तर अशा बोंब होणार बघा मित्रांनो ऑनलाईनचं. मित्रांनो हे अशा पद्धतीचं तिकीट काढून तुम्हाला इथं यावं लागेल. तर भावांनो आपल्याला आपल्या गावाकडचे सगळे पोरं भेटलेत. तुम्ही बघू शकता हे पोरं. ओके हाय गाईज. हाय. तर तुम्हाला याच्याबद्दल काय माहिती आहे का भैया? माहिती आहे की ह्या बौद्धकालीन पहिल्या आणि दुसऱ्या शतकातल्या गुफा आहेत. त्या अगोदर 40 गुफा असून आता काही गुफा बंद करण्यात आल्यात, पण परंतु 29 गुफा आता आपल्याला दिसतात. म्हणजे बघण्यासाठी ओपन आहेत. 29 गुफा आता बघण्यासाठी ओपन आहेत. आधी 40 होत्या का? आधी 40 होत्या. अच्छा. आणि ह्या प्रार्थना केंद्र म्हणून आपल्या महाराष्ट्रातलं किंवा तेव्हा बुद्धकालीन घेतलं हे एक मेन ठिकाण म्हणून ओळखत जात होतं. अच्छा. त्याच्यामुळे आता पर्यटकांसाठी 29 गुफा ह्या बघण्यात युक्त आहेत. हा म्हणजे एक हिस्टॉरिकल प्लेस म्हणून आहे. हा हिस्टॉरिकल प्लेस. इथं विविध राज्यातून विदेशातून लोक यायचे येऊन प्रार्थना ते मेडिटेशन करायला ते. आणि जेव्हा पावसाळ्याचा काळ राहायचा त्यावेळेस ते मग इथं शरण घ्यायचे, म्हणजे राहण्यासाठी यूज करायचे. आणि जे आतून आपल्याला दिसतं समजा दाखवणार भाऊ, आतून जे लाकडी काम केलेले आहेत ते पण प्राचीन काळातले लाकडीचा उपयोग करून ते केलेले आहेत. म्हणजे 4000 वर्षापूर्वी बुद्ध कालीनच्या ह्या गुफा आहेत थोडक्यात. अच्छा. हे म्हणजे इथं उपदेश द्यायचे पावसाळ्यात राहण्यासाठी ह्या गुफा होत्या. अच्छा धन्यवाद गाईज. चला भेटू. तर मित्रांनो हे सभागृह मानलं जातं याला. आधीच्या काळामध्ये इथं लोक सभागृह होतं आणि बाकीचे ज्या गुफा आहेत छोट्या मोठ्या तिथं बनते लोक राहायचे. आणि इथं आता सुद्धा आवाज घुमतो बरं का मित्रांनो. एकदम कसं बांधकाम आहे तुम्ही बघू शकता. त्या काळातल्या हे लाकडी फळे, एक नंबर पाषाणाचं बांधकाम आहे जुन्या काळातलं. कसं आर्किटेक्चर आहे तुम्ही बघा. त्या काळात तर इंजिनियर पण नव्हते, सगळे माणसंच होते, पण एक नंबर आर्किटेक्चर आहे मित्रांनो. बघा तुम्ही हे अशा पद्धतीनं पाणी साठवण करायचे त्या काळात. हे असे 14 प्रकारचे स्तूप आहेत मित्रांनो. सम्राट अशोक यांच्या राज्यकाळामध्ये झालेलं हे लेण्याचं काम आहे मित्रांनो. कारण या कोरीव कामावरनं तर आपल्या लक्षात येईल, तुम्ही बघू शकता हे की हे कुठल्या राज्याचं प्रतीक आहे. किंवा हे हत्तीवर बसलेत एक राजा दिसतोय, त्यासोबत राणी आहे, आदिवासी जमातीत दिसते यामध्ये. मात्र मला हे तुम्ही बघू शकता. निसर्गाच्या पाण्याचा आस्वाद घेण्यासाठी पाणी साठवून ठेवले. कसं गदा मॅगी शिजते तुम्ही बघू शकता. 60 रुपयाला मॅगीच आहे. तेव्हा ही आमची टीम इथं बसून मॅगीचा आस्वाद घेत आहेत तुम्ही बघू शकता. तेव्हा ते आमचे भाऊजी बघा कसं. भांज्या लेण्या बघितल्या आहेत. त्या लेण्याचं महत्त्व काय, लेण्या कशा झाल्या, कुठल्या काळामध्ये तयार झाल्या आणि कशामुळे तयार झाल्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतली. आणि इथं कसं यायचं आणि काय करायचं ह्या सगळ्या डिटेल माहिती A to Z आपण या व्हिडिओमध्ये सगळं दाखवलेलं आहे. ओके गाईज, आवडलं असेल तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.